पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाहीत, अमृता फडणवीस यांचा मोठा खुलासा. राज्यात नुकताच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. जवळपास 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर आता कोणत्या महानगरपालिकेत कोणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरू आहे अशी टीका केली. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर दिले. अमृता फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की दावोसला ते बिझनेससाठी, गुंतवणुकीसाठी गेले आहेत. महाराष्ट्राला एक प्लॅटफॉर्म मिळतोय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. 3 दिवसांची पिकनिक होत नाही. पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाहीत. पुढे अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर कोण होणार याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार आहे. देवेंद्रजी डावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहीत आहेत. आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे, त्यासाठी गेले आहेत. त्याच्यात खूप सारे MOUs तिथे साईन करतायत, वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटता आहेत, बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव्ह होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा 3 दिवसाचा अव्वल दौरा आहे. तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिविजाशिवाय जाऊ शकतात. ते कामाने गेले आहेत, एक डेलिगेशन घेऊन गेले आहेत आणि तुम्हीच जसं सांगितलं तशी गुंतवणूक भरपूर येणार आहे आणि त्यात जॉब क्रिएशन पण खूप होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.